महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भीषण पाणी टंचाई जाणवते। त्याच संदर्भातली बातमी पाहूयात। मावळ तालुका हा सर्वात जास्त पर्जन्यमान असणारा तालुका समजला जातो। मात्र तीव्र उन्हाच्या झळांनी मावळ तालुक्यात देखील पाणी टंचाई आता भासू लागली आहे। तालुक्यामध्ये छोटी मोठी अशी मिळून 11 धरणं तसंच 2 विशाल नद्या, एक पवना आणि दुसरी इंद्रायणी नदी असून सुद्धा नाणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। मावळातील नाणे गावात ग्रामस्थ पाण्याच्या समस्येने हैराण झालेत। गेल्या अनेक दिवसांपासून गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा केला जातोय, परंतु पाणी पुरवठा दूषित होत असल्यामुळे गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आणि यालाच पर्याय म्हणून गावातील पुरातन विहिरीतून पाणी घेण्यास गावकऱ्यांनी सुरुवात केली। मात्र त्या विहिरीचं देखील पाणी अस्वच्छ आहे। विहिरीतला गाळ न काढल्यामुळे आता गावकऱ्यांना अस्वच्छ पाणी प्यावं लागतंय। वारंवार ग्रामपंचायतीत मागणी करून सुद्धा स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत आणि इंद्रायणी नदी या गावाच्या उशाला असताना देखील नाणे गावातील ग्रामस्थांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे। वारंवार तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही। ह्या पाण्यामुळे पाणी दूषित झालेले आहे। ह्या पाण्यामुळे गावातील लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक आणि मध्यम लोक कशाला जुलाब आणि उलट्या ह्या स्वतःचे रोग या पाण्यामुळे होतात। आणि तक्रार करून सुद्धा पाणी तुम्ही स्वतः बघा पाणी किती खराब झालेलं आहे। पाणी खराब झाल्यामुळे आरोग्य धोक्यात येते माणसाचं। म्हणून ग्रामपंचायतीच्या हा हलगर्जीपणामुळे हा गाव आणि पिण्याच्या स्वरूपात त्यांनी ह्या ठिकाणी फिल्टर बसवलेलं आहे। वर्षी आलेलं फिल्टर बंद पडलेलं आहे आणि त्या फिल्टरच्या नावाखाली म्हणतात फिल्टर चालू पण कुणी पाणी नेत नाही। तर मावळ तालुक्यातील नाणे गावातली ही भीषण अशी परिस्थिती आणि दिवसभर वणवण करत पाणी आणावं लागतंय घरी। अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागते। मावळमध्ये खरं तर इंद्रायणी नदी, पवना नदी असून सुद्धा या नाणेगावच्या रहिवाशांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे। धरणं सुद्धा आहेत आसपास, मात्र तरी सुद्धा स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाहीये। ही मोठी समस्या आहे नाणेगावची आणि भीषण पाणी टंचाई सुद्धा आहे। ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या कार्यरत नाहीत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। नुकतंच आपण ऐकलं, मात्र विहिरीतून पाणी काढण्याशिवाय आता त्यांना पर्याय नाही। मात्र विहिरीतला सुद्धा गाळ काढला न गेल्यामुळे विहिरीतलं पाणी सुद्धा अस्वच्छ आहे। मात्र हेच अस्वच्छ पाणी प्यायल्यामुळे ग्रामस्थांना इतर आरोग्यासंबंधी त्रास सुद्धा होत आहेत। सांगलीच्या जत तालुक्यातील यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यानं जत तालुक्यातील 3.5 लाख पशुधन संकटात सापडलंय। शासनाकडून चारा छावण्या देखील अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत। परिणामी शेतकऱ्यांना जनावरांचं पालन पोषण करणं अवघड बनल्यानं जनावरं विकणं हाच पर्याय शेतकऱ्यांसमोर उरलाय। उन्हामुळे आहे की नाही पाण्याची कमतरता, चाऱ्याचे रेट वाढलेले आहेत, भरडाचे रेट वाढलेले आहेत, पेंड असून दे, खाद्य कुठले असून दे, त्यामुळे आहे की नाही शेतकऱ्यांना आता पाळणं जनावर आहे की नाही परवडी नाही। काय तुम्ही जर बघितलं भाकर जनावर पण आहे की नाही भरपूर प्रमाणात आलेले आहेत आणि शासनाने इकडे लक्ष द्यायला पाहिजे की दराकडं, की दराचा रेट एवढा कमी आहे की आता आहे की नाही शेतकऱ्याला तो खर्च सुद्धा परवडत नाही। उलटा आहे की नाही शेतकरी पदरचं घालून आहे की नाही काय जनावरांचं संगोपन करायला लागलाय। जनावर पाळायचं आता म्हशी पाळायचं काय ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे। इन्कम सोर्स कमी झालेला आहे। एक म्हैस येल्यानंतर एक 3 ते 4 महिने दूध व्यवस्थित देते, तिथनं एक भाकड काळ 6 ते 7 महिने आहेत या म्हशीचा। ते सगळं फुकडचं घालावं लागते। शेतकऱ्यांना हे जनावर नकोसं झालेलं आहे आता। हिंगोलीच्या खंडाळा गावात सुद्धा भीषण पाणी टंचाई आहे आणि गावाला पाणी पुरवठा करणारा वडद येथील तलाव आटलेला आहे, तर गावातील बोरवेल आणि विहिरी सुद्धा कोरड्या ठाक पडल्या आहेत। त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ग्रामस्थांवरती आली आहे। गावातील पुरुष मंडळी गावातून 3 किलोमीटर लांब असलेल्या एका विहिरीवरून सायकल किंवा बाईकवरून पाणी भरतात। या विहिरीचं पाणी गडूळडक पाणी पण नाही या विहिरीत आहे। थोडंसं पण कोणी वापरायला घेत नाही। लय गडूळ पाणी, परेशानी पाण्याची खूप आहे आमच्या गावाला। प्यायचं पाणी कसं आहे मग? पियाचं पाणी शेलूचं येते, टँकर कवा देतात कवा देत नाही। टँकर तर नाहीच, पण त्या कॅनीने 20 रुपये कॅन घेऊन पण पैसे पाणी देत नाही। हे आता हे 3 किलोमीटर इथून अंतर आहे विहिरीचं पाणी। म्हणजे मला तू एकदम केला तिथून आणखीन एकदा तिच्या पुढे एकदम केला पाणी। म्हणजे इतकी टंचाई आहे गावात, म्हणजे असं पाणीच नाही कुठं। मथुरा मावसं मी आता सायकल घेतली मुद्दाम पाण्यासाठी
आता हे 2 कॅनी भरून आणल्या पाहिजे गाडीवर आहे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी फक्त गावात सांडावणी तिथं पाणीच नाही पण फक्त पियाला फक्त आता हे आणले लांबून 3 किलोमीटर. महाराष्ट्राच्या डोक्यावरती सध्या दुष्काळाचे ढग